लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे, हेमंत गोडसे आणि अजय बोरसे यांच्यात बैठक झाली आहे। पाहूया सविस्तर बातमी। नाशिकमधील महायुतीचा तिढा अद्यापही कायम आहे। यावर 3 दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या चर्चेतून माघार घेतल्याने ही जागा आता शिवसेना शिंदे गटाला जाणार हे निश्चित असलं, तरी देखील अद्याप मात्र उमेदवारी अंतिम केली जात नाहीये। त्यातच काल रात्री उमेदवारी अंतिम केल्या गेल्याची चर्चा आहे। गेल्या 2 दिवसांपासून खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरसे, उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर हे मुंबईत तळ ठोकून आहे। या सर्व घडामोडींवरून मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नाव अंतिम केल्याचं समजतंय। यामध्ये खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता चर्चेली जाते। या बैठकीत खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरसे, ग्रामीण जिल्हा प्रमुख अनिल डिकले, नेते गणेश कदम, संपर्क प्रमुख योगेश केदार यांच्यासह बैठकीला इतर पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीनंतर लवकरच नाव जाहीर केले जाईल असं सांगण्यात आलं। आता सर्वांनी जोरदार तयारी करा असं देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। आता हेमंत गोडसे किंवा अजय बोरसे यापैकी एका नावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।